विद्यार्थ्यांनी तोंड बंद ठेवायचे. आजचा आपण कार्यक्रम इथं साजरा करत आहोत. पाऊस हवाच, निसर्ग सुद्धा किती छान साथ देतो पहा. रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अधिकारी मान्य भैयासाहेब जाधवराव, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था, स्कूल कमिटीचे सदस्य उत्तम भाऊ भोसले, सर्व शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी महाराष्ट्राचा एक परंपरा असलेला धार्मिक कार्यक्रम असलेला वारीचा भाग आणि म्हणूनच आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये समतेची वारी, त्याचबरोबर ज्ञानाची वारी आणि शिक्षणाची वारी आणि सामाजिक प्रबोधनाची बोललेली आहे. मी सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि समतेची, ज्ञानाची आणि शिक्षणाची वारी आपण भुईंग ग्रीन मधून घेऊन येऊन इथं विसर्जित करणार आहोत. मी सर्वांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम जनरल बॉडी सदस्य भैयासाहेब जाधवराव तसेच स्कूल कमिटी सदस्य उत्तमराव भोसले, या विद्यालयाचे प्राचार्य ठाणे सर, उपस्थित सर्व सहकारी स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, आता पाहत असाल आपण टीव्हीला वगैरे, मोबाईलला वगैरे, संपूर्ण ज्या त्या ठिकाणी हा पालखी सोहळा दिंड्यात चाललेले आहे आणि दिंडीमध्ये खरं वैशिष्ट्य राष्ट्रीय एकात्मता असेल तर तो दिंडीत असते. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. तिथं कोण श्रीमंत नाही, कोण गरीब नाही, सर्व एकसारखे असतात आणि या दिंडीमध्ये आपला सहभाग नोंदवतात. कोण 5 किलोमीटर चालतंय, कोण 10 किलोमीटर चालतंय आणि काही जे आहे ते थोडा अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन राबवलं जातो संपूर्ण महाराष्ट्रात. त्याचा म्हणजे वर्ल्डनं सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे आपल्या पंढरपूरच्या वारीची. वारी म्हणजे फक्त पंढरीकडे निघालेली पावले नाहीत, तर वारी म्हणजे अनोळखी माणसाला माऊली म्हणून हाक मारणारं प्रेम असते. कोण थकला तर दुसरा त्याचा हात धरतो, कोण मागे राहिला तर सगळे त्याची वाट पाहतात. एका घासातही वाटा असतो, एका पाण्याच्या घोटातही माया असते. इथं श्रीमंत गरीब असा भेद नसतो, मोठा लहान असा अहंकार नसतो. इथे प्रत्येकजण दुसऱ्याच्या सुखदुःखाची काळजी घेतो, कारण वारी माणसाला फक्त विठ्ठलच नाही तर माणुसकीची ओळख करून देते. म्हणूनच जगात अनेक प्रवास असतील पण माणूस बनवणारा प्रवास हा एकच आहे, तो म्हणजे पंढरीची वारी. तर अशा या पंढरीच्या वारीनिमित्त आपण जो सोहळा आयोजित केलेला आहे त्याला आमच्या विभागाच्या वतीनं शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आपल्या या पंढरीच्या वारीसाठी उपस्थित असलेले आपल्या मध्य विभागाचे विभागीय अधिकारी दादा सर, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य ठाणे सर, आमचे स्कूल कमिटीचे आमचे सहकारी उत्तमभाऊ, उपस्थित पालक आणि सर्व स्टाफ बंधू भगिनी, खरं तर गेली अनेक वर्ष आपण या विद्यालयामध्ये हा उपक्रम राबवतो. ठाणे सर अत्यंत चांगल्या पद्धतीनं नेटकं आणि चांगलं नियोजन आपल्या विद्यालयाच्या सर्व स्टाफने आणि प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. पालखीचं स्वरूप सुद्धा इथं छान विद्यार्थ्यांनी केलं का कुणी सरांनी केलं? पालख्या दोन्ही ही कृती म्हणायला पाहिजे. अत्यंत देखणी आणि सुरेख अशी केलेली आहे. एक सोन्याची दिसती आणि दुसरी आपली नेहमी गावात असते त्या पद्धतीनं अशी केलेली एक चांगल्या पद्धतीची पालख्याही तिथे 2 तयार केलेली आहे. मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की तुम्हाला चांगलं भवितव्य घडावं, तुम्हाला चांगलं सुयश मिळावं. सगळ्या मुलांना, सगळे मुले शिकून विठ्ठलाच्या आशीर्वादाने खूप मोठे व्हावेत अशी या निमित्ताने मी आज तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या शाळेतील एक दुसरी कन्या दिशा, तिच्या उत्तमभाऊंची नात आणि तिची आई आपल्याकडे इथं शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांची कन्या, तिनेही
या कराटे या खेळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रथम क्रमांक राष्ट्रीय पातळीवर तर राज्य पातळीवर पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्याबद्दल तिघही या विद्यालयाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो. तुम्हाला पुनश्च वारीच्या आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं असं विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय श्रीराम. पूजन होत असताना ग्रंथांची दिंडी आज आपण काढत आहोत. ज्ञानाची दिंडी, ग्रंथांची दिंडी, ग्रंथ करून आपण या दिंडीची सुरुवात करत आहोत. दिंडीसाठी मार्गस्थ होणार आहोत. जोरदार तयार या वारकरी इथे सांस्कृतिक विभागानं तयार केलेला आहे. सांस्कृतिक विभागाच्या विभाग प्रमुख दाभाडे मॅडम सर्व वर्गांचे म्हणजे भैयासाहेब जाधवराव आणि आपले विभागीय अधिकारी हे या पालखीला मार्गस्थ करत आहेत. जोरदार तयार मॅडम
चला नव्हती नाही ना आता निघायला लागली. चेतन मन जळते आहे ही वसुंधरा मानवी कृतीने रडते आहे. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. नमस्कार, आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंचे विद्यार्थी येऊन आलो आहोत एक पथनाट्य. पथनाट्याचे नाव आहे वसुंधरेची कैफियत. ऐका हो ऐका, वसुंधरेचे म्हणणे ऐका. मी तुम्हाला पाणी दिले, तुम्ही मलाच प्रदूषित केले. मी तुम्हाला जंगल दिले, तुम्ही मलाच नष्ट केले. मी तुम्हाला निसर्ग दिला, तुम्ही मलाच त्रास दिला. मी तुम्हाला पर्यावरण दिलं, तुम्ही मलाच संपवलं. माता म्हणून मी तुम्हाला सगळं दिलं, यात हो माझं काय हो चुकलं? हे सगळं थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे. पृथ्वीचा नाश कोण थांबवणार? निसर्गाला कोण वाचवणार? स्त्रियांना सन्मान कोण देणार? किसका है तुझं इंतजार हम लेना, हर बार हम लेना. अरे हो हो, पण फक्त बोलबच्चन करून चालणार नाही, कृतीत पण दिसलं पाहिजे ना. सांगा बरं, तुम्ही मला कसं वाचवणार? मी सांगतो. गाडीवाला आया घर से कचरा निकाल, गाडीवाला आया घर से कचरा निकाल. कचरा घंटा गाडीतच टाका, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. फू बाय फू, फुगाडी फू. प्लॅस्टिकचा वापर आपण टाळू, आपण टाळू. एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. झाडे लावा, झाडे जगा, पृथ्वी सगळं भविष्य वाचवा. मेरे मेरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला कोटा, पाऊस आला मोठा. पावसाचे पाणी जमिनीत भरू, पृथ्वी भूजल पातळी वाढू. वाचाल तर वाचाल, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. गुंडामुक्ती करू, व्यसनमुक्ती करू, अंधश्रद्धा करू. घराचा आई उद्धार करते, लेक लाडकी या घरची सक्षम करणारे. उज्ज्वल भारताचा हाच आधार. ही माती